महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्र दिनमानच्या वतीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची मुलाखत घेण्यात आलेली होती। एकूण छावा चित्रपटात मांडलेला इतिहास आणि प्रत्यक्षातला इतिहास याचा काही ताळमेळ आहे का? चित्रपटामध्ये कोणत्या ऐतिहासिक गोष्टींची छेडछाड केलेली आहे, कोणत्या गोष्टी उत्तम रीतीने दाखवल्या आहेत याचा आढावा किंवा याची एक सांगोपांग चर्चा या मुलाखतीत करण्यात आलेली होती। आणि त्या मुलाखतीत इंद्रजित सावंत यांनी एकूण या चित्रपटात मांडलेला इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा भूतकाळात मांडलेला इतिहास या संदर्भात एक सविस्तर विवेचन केलेलं होतं। त्या मुलाखतीनंतर इंद्रजित सावंत यांच्यावर वेगवेगळ्या थरातून त्यांच्यावर टीका व्हायला लागली। काही लोकांना हा इतिहास पसंत पडायला लागला, काही लोक म्हणायला लागले हा खरा इतिहास मांडलेला आहे। पण म्हणजे ज्या लोकांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा आपल्या सोयीचा असावा असं वाटतं, अशा लोकांनी त्या विरोधात मोठ्या प्रमाणात कांगावा सुरू केला होता। आणि त्यातूनच 3 दिवसापूर्वी त्यांना धमकी देण्याचा प्रकार घडला आणि धमकी देण्याच्या प्रकारानंतर 3 दिवसानंतरही संबंधितावर कारवाई झालेली नाही। म्हणजे इंद्रजित सावंत यांना दिलेले धमकेचा विषय आपण काही वेळ बाजूला ठेवू, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात संबंधित इस्मानं गरळ ओकली आहे, त्याच्या विरुद्ध कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे। आणि ही गरळ ओकणारा इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याच्या घरावर बुलडोजर कधी चालवणार महाराष्ट्र सरकार, हाही खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी विजय चोरमारे, महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचा फोन आणि त्या अनुषंगानं नंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या संदर्भात बोलणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। खरं तर इंद्रजित सावंतांना धमकी हा ताजा प्रकार आहे, पण त्याच्या आदल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर टीका केली होती। त्यानंतर त्यांच्या विरोधात ही समाज माध्यमावरून अत्यंत घाणेरड्या भाषेत त्यांना ट्रोल करण्यात आलेलं होतं। अनेकांनी त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या। म्हणजे सोशल मीडियावर अनेकांना अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याची उदाहरण आहेत। अभिव्यक्ती यूट्यूब चॅनल आहे रवींद्र पोखरकर यांचं, त्यांच्या विरोधात तर काही लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तर हे प्रकार सातत्यानं घडतायत आणि या कुठल्याच प्रकरणात पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही। पण एक गोष्ट लक्षात घ्या, मध्यंतरी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 12 प्रोफाईलच्या विरोधात महाराष्ट्राच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांच्या जुन्या भाषणामध्ये छेडछाड करून ती समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आली होती, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। खरं तर अशा प्रकारे कोणत्याही व्हिडिओमध्ये छेडछाड करणं, संबंधित व्यक्तीचे बदनामी करणं किंवा संबंधित व्यक्तीच्या संदर्भात गैरसमज पसरतील अशा रीतीनं कृत्य करणं हे गुन्हेगारी कृत्यच आहे। त्यामुळे अशा लोकांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। पण सरकारनं अशा कारवाईंच्या बाबत एक धोरण असायला पाहिजे। पण फक्त मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली किंवा मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि विरोधकांना हातपाय तोडण्याची, ठार करण्याची धमकी दिली तरी त्याची दखल घ्यायची नाही, कारण ही धमकी देणारे सत्ताधारी पक्षाचे बगलबच्चे असतात असं काहीतरी एक चित्र दिसायला लागले। म्हणजे जी तत्परता मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात दाखवली जाते तेवढी इतरांच्या विरोधात दाखवली जात नाही, हे स्पष्टपणे दिसून येतं। इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आलं जे संभाषण आहे त्यात इंद्रजित सावंत यांच्याकडून सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलेलं आहे। मात्र आता इंद्रजित सावंत याचे आरोप म्हणजे ते संभाषण अनेकांनी ऐकलेले, हजारो लोकांनी ऐकलेलं आहे। तर त्यात त्या संबंधित व्यक्तीने आपलं नावही सांगितले, माझं नाव प्रशांत कोरटकर म्हणून, आणि ज्या फोन नंबरवरून त्यांनी फोन केला होता तो फोन नंबरही इंद्रजित सावंत यांच्या फोनमध्ये आहे। त्यामुळे तो फोन नंबर आणि त्यांनी सांगितले नाव हे प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीच्या फोनशी जुळतंय। पण दुसऱ्या दिवशी प्रशांत कोरटकरनं आपल्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत। इंद्रजित सावंत त्यांना मी ओळखत नाही असं स्पष्टपणे त्याने म्हटलेलं आहे।
कुणीतरी खोडसाळपणा केला असल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि नागपूर पोलीस आणि सायबर पोलीस यांच्याकडे आपण तक्रार दाखल करण्यात असल्याचे प्रशांत कोरटकरनं म्हटले. म्हणजे बघा, फोन इंद्रजित सावंतांना केला, प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं केला, प्रशांत कोरटकरच्या फोनवरून केला, घाणेरड्या शिव्या दिल्या, ठार मारण्याची धमकी दिली आणि सगळ्याचा बभरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे हे सगळं कधी रात्री 12 वाजता घडले. म्हणजे फोन करणारी व्यक्ती कोणत्या अवस्थेत असू शकते हे आपण समजू शकतो. पण शुद्धीत आल्यानंतर सकाळी या व्यक्तीनं तो मी नव्हेच अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे आदल्या रात्री तू कोल्हापूरला जिथे असेल ना तिथं येतो आणि ब्राह्मणांची ताकद कमी समजून घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल हा मराठमोळा महाराष्ट्र माझा आहे, पण ब्राह्मणांची ताकद काय आहे ते महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात चेक करा. कोण ब्राह्मण होतं. स्वतःचा TRP वाढवण्यासाठी काही करू नका. ब्राह्मणांची अवकात काय आहे तुम्हाला दाखवून देऊ, अशा प्रकारची ही प्रशांत कोरटकरांनी धमकी दिलेली आहे. यावर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाली, सगळीकडून त्याचा निषेध झाला. त्यानंतर राज्यभर सगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्यावरून, वृत्तवाहिन्यांच्यावरून, सगळ्या सोशल मीडियावरून त्या संदर्भात आवाज उठू लागल्यानंतर मग कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवून घेतला. इंद्रजित सावंत यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते जर संभाषण आपण नीट ऐकलं तर संबंधित संभाषणामध्ये समोरून आक्रमकपणे उचकावण्याचा प्रयत्न होत असताना, शिवीगाळ होत असताना त्यांनी अत्यंत संयमानं त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे भूमिका पक्की असली आणि कणखरपणा असला की हे करता येतं, त्याच्याशिवाय घडू शकत नाही. म्हणून इंद्रजित सावंत यांनी नंतर सुद्धा पोलिसांनी बोलावल्यानंतर जबाब दिला, पण या प्रकरणी आपण तक्रार नोंदवणार नसल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यानंतर सुद्धा काही सोशल मीडिया अकाउंटच्या वरून त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. आता त्याची नोंद पोलीस घेणार आहेत किंवा नाही हा प्रश्न आहे. कारण ज्या संदर्भात जाहीर चर्चा सुरू आहे, सगळ्या महाराष्ट्रात गदारोळ उठलाय, त्या संदर्भातच कारवाई नाही तर ज्याची काही फारशी नोंद नाही, ज्या कमेंटच्या स्वरूपात धमक्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्या विरोधात काही कारवाई करण्याचा पोलिसांनी प्रश्न येत नाही. खरं तर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत ना, सध्याचे सत्ताधारी लोक राज्यातले, ते आपल्या सोयीनुसार दंगा करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एवढी गरळ उकली प्रशांत कोरटकर नावाच्या माणसानं, तरी एकानंही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं किंवा प्रवक्त्यानं तोंड उघडलेलं नाही. म्हणजे प्रवीण दरेकर असतील, अतुल भातखळकर असतील, केशव उपाध्याय असतील, ते वाघबाई असतील, नारायण राणेंची पोरं असतील, पडळकर, खोत, म्हणजे सगळ्यांची तोंड बंद आहेत. महाराष्ट्रात छत्रपतींच्या अपमानाचं कुणालाही काही वाटेनाच झालंय. असंच एकूण चित्र असल्यासारखी परिस्थिती आहे. काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सुरतेच्या लुटीसंदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते. आता हा प्रशांत कोरटकर नावाचा ग्रस्त, म्हणजे जेम्स लेन पासून ज्या ब्राह्मणी इतिहासकारांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्या बदनामींचा हा जाहीरपणे त्या फोनमध्ये पुनरुच्चार करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्य हननाचे हे पद्धतशीर आणि नियोजनबद्ध प्रयत्न आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. पण आता अशा वक्तव्यांचं कुणालाच काही वाटेनासं झालंय. म्हणजे 20 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेला जेम्स लेननं जिजाऊंचं चारित्र्यहनन केलं होतं, त्यावेळी सुद्धा महाराष्ट्र गाढ झोपलेला होता. संभाजी ब्रिगेडनं भांडारकर संस्थेवर हल्ला केल्यानंतर सगळे जागे झालेले होते. म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेकांना हा हल्ला निषेधार्ह वाटला, पण नंतर असं लक्षात आलं की हा हल्ला झाला नसता तर जिजाऊ महासाहेबांची जी बदनामी झाली, चारित्र्यहनन झालं, त्या संदर्भात त्याचं गांभीर्य महाराष्ट्राला कळलं नसतं. आताही मला वाटतं ज्या पद्धतीनं नियोजनबद्ध रीतीनं आणि सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यात येते, त्यासाठी तशाच प्रकारचा धमाका करण्याची वेळ आलेली आहे. तसा काही धमाका केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही आणि बदनामी करणाऱ्यांच्यावर वचक सुद्धा बसणार नाही. आपल्याला आठवत असेल 4 दिवसापूर्वी भारत पाकिस्तानचा जो सामना, क्रिकेट सामना झाला चॅम्पियन्स ट्रॉफी मधला, त्यात मालवणमध्ये कोकणात एका भंगार विक्रेत्याच्या मुलानं पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली असं कुणीतरी ऐकलं. त्या पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली त्या आरोपावरून त्या संबंधिताच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बदनामी करणाऱ्यांच्यावर बुलडोजर कधी चालवणार, हा
खरा प्रश्न आहे. कोरटकरकडे पोलीस गेलेत असं सांगतायत, पण घराला कुलूप लावून कोरटकर पसार झालाय. म्हणजे राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, राहुल सोलापूरकरला पोलीस बंदोबस्त. प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, प्रशांत कोरटकरला संरक्षण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करा आणि पोलीस संरक्षण मिळवा, असंच काहीतरी या सरकारचं धोरण आहे असं दिसतं. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या जे पालख्या वाहत आहेत त्यांच्याकडून मुळात छत्रपतींच्या बदनामीच्या संदर्भात कारवाईची अपेक्षा करणे हे गैर आहे. महाराष्ट्रातला बहुजन समाज निवडणुकीत विकला गेला आणि आता निवडणुकीनंतर सत्तेच्या वळचणीला शांतपणे पहुडलाय. त्याची झोपमोड होऊ नये याची काळजी सत्ताधारी घेत आहेत. खरं तर महाराष्ट्राचं हे अत्यंत दुर्दैव आहे असं मला वाटतं. धन्यवाद.